ओम शांती. आज 13/8/2026 सद्गुरुवारचे महावाक्य. आज बाबांनी प्रत्येक मुलाला आपलं भाग्य जागृत करण्यासाठी काय करावे याची विधी सांगितली आहे. सेवा करण्याची एक पद्धत बाबांनी आज शिकवली की सेवेच्या अतिमध्ये न जाता संतुलन ठेवून सेवा करा. त्याचबरोबर आज बाबांनी राजऋषी राजयोगी याची व्याख्या सुद्धा स्पष्ट केलेली आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुमचे भाग्य जागृत करण्यासाठी. जेव्हा तुम्ही पावन बनता तेव्हा भाग्य जागे होईल. प्रश्न आहे, ज्या मुलांचे भाग्य जागृत आहे त्यांची निशाणी काय आहे? उत्तर, 5 निशाणी सांगितलेले आहेत बाबांनी. ते सुखाचे देवता असतील, त्याचबरोबर बेहदच्या वडिलांकडून सुखाचा वरसा हक्क घेऊन ते सर्वांना सुख देतील, कधीही कोणाला दुःख देऊ शकणार नाही. तेच आहेत व्यासचे खरे खरे सत्य सत्य सुखदेव. 5 विकारांचा संन्यास करून खरे खरे राजयोगी राजऋषी म्हणवले जातील. त्यांची अवस्था सदैव एकरस राहील. 5 निशाणी बाबांनी सांगितले ज्यांचे भाग्य जागे झाले. पहिली निशाणी, जे सुखदेव असतील, सुख देतील, कुणालाही दुःख देणार नाही. पुढे बाबांनी सांगितलं की ते 5 विकारांचा सहज संन्यास करतील, राजऋषी बनतील आणि मेन महत्वाचा पॉइंट आहे की त्यांची अवस्था एकरस राहील. आजचं गीत आहे, भाग्य जागवून आलो आहे. आजचे महत्वाचे पॉइंट्स आहेत. बाबा म्हणतात संन्यास करणाऱ्या योगी ऋषी असे म्हणतात, परंतु संन्यास करणाऱ्यांना बाबा म्हणतात कसे म्हणता येईल? कारण ऋषी तपस्वी योगी ते घरग्रस्तात राहूनही तपस्या करू शकतात. बाबा म्हणतात जसं मुलगा जन्माला आला तर तो आपोआपच वारस झाला, तसं इथे बेहदची गोष्ट आहे. आपण आत्मा निराकार परमात्म्याचे मुलं आहोत आणि त्यामुळे बेहद वारसा हक्काचे अधिकारी आहोत. बाबा म्हणतात की गोड गोड मुले हे पण समजतात की कलियुगामध्ये सर्वांचं भाग्य आता झोपलेलं आहे आणि या भाग्यास जागृत करण्यासाठी शिवबाबांना यावं लागतं. आणि बाबा ज्ञानाचा तिसरा नेत्र देऊन आत्म्याची झोपलेली जे काही भाग्य नशीब आहे त्याला जागृत करण्याचं कार्य करतात. सतयुगामध्ये भाग्य जागृतच असतं, कारण तिथं पावन ग्रहस्थ आश्रम आहे. जनावरांना सुद्धा ग्रहस्थ धर्म असतोच, परंतु सतयुगामध्ये देवता पवित्र आहेत म्हणून ते भाग्य जागृत आहे. झोपलेलं भाग्य जागृत करणारा आणि श्रेष्ठ मत देणारा म्हणजेच भाग्य जागवणारा बनविणारा आपले एकच पिता आहे, परमपिता निराकार शिवबाबा. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं, भक्तीमध्ये शिव आणि शंकर एकच समजतात, परंतु शिव आणि शंकर मध्ये फरक आहे. तो फरक तुम्ही मुले जाणता, म्हणून भाग्य जागविणारा भाग्य बनविणारा कोण आहे हे तुम्हाला माहित आहे. हे जे ज्ञान आहे, बाबा म्हणतात आता तुम्हा मुलांना हे बुद्धीला खुराक आहे, भोजन आहे. ज्ञान हे बुद्धीचं भोजन आहे आणि पारसनाथ शिवबाबा पारस बुद्धी बनवतात, म्हणून पारसनाथाचं मंदिर सुद्धा
बनविलेला आहे. तेथे आपण शिवाची आराधना सुद्धा करतो. शिवबाबा बेहदचे पिता आहेत आणि ते आत्म्याला भोजन देतात, खुराक देतात. त्याद्वारे बुद्धी पलटते. बाबा म्हणतात तुम्ही चेक करा की बुद्धीमध्ये फरक झाला आहे का? बुद्धी पलटली आहे का? किती पलटली आहे? चेकिंगची आवश्यकता आहे. पडताळणी करा की ज्ञानाच्या आधारे पूर्वीपेक्षा आता बुद्धीमध्ये किती बदल झाला आहे. आधी पत्थर बुद्धी होतो, आता बाबा आपल्याला पारस बुद्धी बनवतात. याचं खूप सुंदर विश्लेषण बाबांनी आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, हदच्या वडिलांना कधीही गॉड फादर म्हणता येत नाही. देहाचे वडील, लौकिक वडील, त्यांना गॉड फादर असं म्हणता येत नाही. बाबा म्हणतात गॉड फादर ही जी व्याख्या आहे ते आत्म्याच्या पित्यासाठीच आहे. देवांनाही पत्थर बुद्धी म्हणता येणार नाही, कारण तिथे आत्म्याची स्मृती आहे. आत्मा आपले बाबा म्हणतात की आपले तर एकच बेहदचे वडील आहेत. ही स्मृती आपल्याला आता झाली. सतयुगामध्ये बेहदच्या वडिलांचा परिचय नाही, पण तरीही देवांना पत्थर बुद्धी म्हणता येणार नाही, कारण देवांना आत्म्याची स्मृती असेल. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की आत्मा हिसाब किताब अनुसारच जाऊन जन्म घेते. आत्मा अशा ठिकाणी जन्म घेते जिथे आपला कुठला ऋणानुबंध हिसाब राहिलेला आहे. म्हणून बाबांनी पुढे आठवण करून दिलं, मोहजित राजाची गोष्ट. सतयुगामध्ये सर्वजण मोहजित असतील, आत्म्याची स्मृती असेल, आत्मभान पक्क असेल. त्यामुळे बाबा म्हटले ही कथा ऐकली आहे ना. पुढे बाबांनी सांगितलं की ही जी कथा आहे ही सतयुगाची गोष्ट आहे, पण सतयुगामध्ये ही गोष्ट नाहीये, त्याचं गायन आता केलेलं आहे. सतयुगामध्ये कुठेही दुःख नाही, दुःखाचा लवलेश नाही. भक्तीमध्ये जसं दाखवतात की अर्जुनाने बाण मारला आणि गंगा प्रगट झाली, अमृत प्राशन करवलं, दुसऱ्यांना पाजवलं. तर बाबा म्हणतात की देवांचे पाय जरी धुतले तर त्यांना चरणामृत म्हणतात, पवित्र समजतात आणि पितात. तर जिथे पण पाणी असं समजतात की पाण्याद्वारे शुद्धता होते, स्वच्छता होते, परंतु पाणी कोणतं ज्याद्वारे आत्मा स्वच्छ होते, तर ते आहे ज्ञान अमृत. ज्ञान अमृतानेच आत्मा शुद्ध होते आणि सतयुगामध्ये जाण्याच्या योग्य बनते. पुढे बाबा सांगतात की बाबाला महाकाल असं म्हणतात, कारण बाबा जेव्हा येतात तेव्हा सृष्टीवरील सर्वच आत्मांना मुक्ती आणि जीवनमुक्तीमध्ये मुक्तीमध्ये घेऊन जातात, काही आत्म्यांना जीवनमुक्तीमध्ये घेऊन जातात. अर्थात इतक्या अनेक आत्म्यांना वापस घेऊन जाण्याचं कार्य शिवबाबा करतात, म्हणून त्यांना महाकाल म्हणतात. तो काळ जेव्हा येतो तेव्हा 1 किंवा 2 ला घेऊन जातो. शिवबाबा जेव्हा येतात तेव्हा अनेक अनगिनत आत्म्यांना घेऊन जातात. शिवबाबांना सच्चित आनंद स्वरूपही म्हणतात. बाबा सत्य आहेत, चैतन्य आहेत आणि आनंद स्वरूप आहे. भक्तीमध्ये एक चूक केलेली आहे, ज्याचं वर्णन आज बाबांनी मुरलीमध्ये विशेष केलेलं आहे. भक्तीमध्ये म्हणतात की ईश्वरच सुख देतात आणि ईश्वरच दुःख देतात. बाबा म्हटले ही चूक आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. ईश्वर सुख दाता आहे, दुःख हरता आहे. ईश्वरच सुख आणि दुःख देतात हे म्हणणं चुकीचं आहे. जर ईश्वराने दुःख दिलं असतं तर दुःखात ईश्वराला आपण का आवाज देतो? ही साधी गोष्ट सुद्धा मनुष्यांना कळत नाही. पुढे बाबांनी सांगितले, एवढ्या छोट्याशा आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. अति सूक्ष्म आहे आत्मा आणि 84 जन्माचा पार्ट
आत्म्यामध्ये भरलेला आहे. बाबा म्हणतात तुम्ही समजतात ना की शिवबाबा रचयिता आहेत. आधी आपल्याला माहिती नव्हतं, आता समजतंय ना की शिवबाबा रचयिता आहेत आणि या सृष्टीवर जे काही आहे ती सर्व ईश्वराची रचना आहे आणि त्या रचनेचा आदी, मध्य आणि अंत बाबा आपल्याला सांगतात. म्हणून बाबा सांगतात की तुम्हा मुलांनाच माहित आहे की सतयुगामध्ये काय होतं. सतयुगामध्ये वाघ आणि बकरी, शेळी एकाच घाटावर पाणी पितात. वाघ आणि गाय एकाच घाटावर पाणी पितात. याचं वर्णन जेव्हा ब्रह्माकुमारी करतात तेव्हा बाहेरचे लोक हसतात. कारण ते म्हणतात असं कसं शक्य आहे. पण बाबा म्हणतात तुम्ही समजतात ना. बाबांनी हे जे चित्र बनवले आहेत ते खूप दिव्य दृष्टीद्वारे आणि समजावून सांगण्यासाठी बनवलेले आहे. या चित्रांमध्ये खूप अर्थ लपलेला आहे. म्हणून बाबा म्हणतात तुम्हीच समजदार बनता. दुनियेमध्ये हे ज्ञान अन्य कुणी लवकर समजू शकत नाही. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. बाबांनी आज 3 माकडांची आठवण पण करून दिली आणि बाबांनी आज सांगितलं की वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. परंतु त्यांनी माकड दाखवले. गांधीजीचे 3 बंदर माकड दाखवले. वास्तविक इथे माकडांची गोष्ट नसून मनुष्याला हा उपदेश दिलेला आहे. मनुष्याने हे करायचं आहे. तर बाबांनी आज खूप सुंदर याचं विश्लेषण महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, प्रत्येक आत्म्याचा हिसाब किताब आपला आपला आहे. त्यामुळे कुणीही शरीर सोडलं, देहत्याग केला तर रडायचे नाही. बुद्धीत एक बेहदचा बाप असावा. दुसरा कुणीही आठवण येऊ नये. दुसरा पॉइंट, 5 विकार जे बुद्धीला खराब करतात त्याचा त्याग करायचा आहे. खरे खरे व्यासचे सुखदेव आहात तर कोणालाही दुःख नाही द्यायचं. सुखदाता बनून, सुखाचा देवता बनून सर्वांना सुख द्यायचं आहे. आजचं वरदान, सदा मर्यादेच्या रेषेमध्ये राहण्याची काळजी करणारे मर्यादा पुरुषोत्तम आत्मा भव. बाबांनी आज सांगितलं की जे मुले आपल्या स्वतःला शिवबाबांच्या अर्थात एक पिता म्हणजेच परमात्मा रामाची खरी सीता समजून मर्यादेच्या रेषेच्या आत राहतात, केअरफुल राहतात, काळजीपूर्वक राहतात, तेच नेहमी चेअरफुल अर्थात हर्षित राहतात. म्हणून बाबांनी सांगितलं की सकाळपासून रात्रीपर्यंत, सकाळी सुप्रभात झाल्यापासून रात्रीपर्यंत मी मर्यादेत चालते का याची सूक्ष्म चेकिंग करा. मर्यादा पुरुषोत्तम बना तर आपोआपच आत्म्याची सुरक्षा होईल. आजचा सुविचार आहे, सेवेच्या अतीमध्ये जाऊ नका. सेवा आणि स्वपुरुषार्थ याचं संतुलन ठेवा. सेवा आणि स्वपुरुषार्थ याचं संतुलन ठेवा. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेचं बीज संपून टाका आणि संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. संपूर्ण पवित्रता म्हणजे मनामध्ये सुद्धा एकही विकाराचा अंश नाही पाहिजे. ज्ञान, गुण, सर्व शक्ती, प्राप्ती यामध्ये
आत्मा हलकेपणाचा अनुभव आत्म्याला झाला पाहिजे. लाईट अर्थात प्रकाशाचा मुकुट स्पष्ट दिसला पाहिजे. स्वतःला सदा लाईट आत्मिक स्वरूपामध्ये अनुभव करायला हवे. आज बाबांनी मातेश्वरीजीचे काही वाक्य महावाक्य यामध्ये दिले. अखंड ज्योती तत्व सायलेन्स लॉज अर्थात निवासस्थान आहे. खूप सुंदर पॉइंट आहे. व साकारी दुनिया प्लेग्राऊंड अर्थात कर्म करण्याचं मैदान आहे. बाबांनी आज मातेश्वरीजीच्या महावाक्यांमध्ये 3 पॉइंट सांगितलेले आहेत. परमात्म्याचे 3 कर्तव्य आठवण करून दिलेले आहेत. ब्रह्माद्वारा स्थापना, विष्णूद्वारा पालना आणि शंकरद्वारा विनाश याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि परमधाम हे लॉज अर्थात निवासस्थान राहण्याचं ठिकाण आणि साकारी दुनिया हे प्लेग्राऊंड अर्थात कर्म करण्यासाठी दिलेले मैदान. खूप सुंदर आजचे महावाक्य आहेत. याचं चिंतन मंथन करूया, आचरणात आणूया. ओम शांती.